नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, तुमच्यासाठी पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी एक नवीन आनंदाची बातमी आलेली आहे. तर काय आहे बातमी आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मित्रांनो, आता हा अध्यादेश असा आहे की याच्यामध्ये 18,361 जागांची जी भरती होणार आहे त्याबद्दल एक सुधारित अध्यादेश निघालेला आहे. त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर बघा, पहिले झालं असं होतं, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस सर यांनी सांगितलं होतं की तेव्हा त्यांनी एक 13,560 जागांची एक भरती होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यानंतर एक सुधारित GR आला आणि त्याच्यामध्ये पूर्ण 15,631 जागांची भरती ही होणार आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. तर ह्या ज्या जागा होत्या 15,631, तर त्यांच्यामध्ये ह्या ज्या जागा होत्या त्या संपूर्ण म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31/12/2025 पर्यंतच्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा अशा पकडून त्या जागा होत्या. पण त्याच्यात बाकीच्या घटकचे काही जागा नव्हत्या, जसं की झालं चालक, परत जे पदोन्नतीवर जे पद भरले जाणार होते ते, आणि मग तसंच SRPF वगैरे अशा जागांची काही माहिती इथे या GRमध्ये दिलेली नव्हती. आणि आपल्या याच्यामध्ये चालकचं काम हे कॉन्स्टेबलच करत होता, त्यामुळे मनुष्यबळाची गरज भासत होती. मग कॉन्स्टेबलचं काम जर चालकचं काम कॉन्स्टेबल करत असेल तर कॉन्स्टेबलचं काम कोण करणार, असा प्रश्न निर्माण होत होता. तर त्यासाठी त्यांनी एक आता सेपरेट चालकच्या जागा काढल्या होत्या मागे. तर त्या सुधारित 300 जागा येणार, जवळजवळ जर आपण पकडल्या तर 300 जागा ते भरणार होते चालकसाठी, असा सुद्धा एक बातमी मागे आलेली होती. तो सुद्धा व्हिडिओ मी शेअर केला होता तुमच्यासोबत. जर तुम्हाला बघायचा असेल तर तो आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही तेथे जाऊन बघू शकता. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी नंतर एक अशी बातमी आली होती की पदोन्नतीचे आम्ही 1,505 पदेही भरणार आहोत. असे टोटल पहिला GR होता 15,631 पदांचा, नंतर चालकचे 300 पद आणि पदोन्नतीचे हे 1,505 पद, असे टोटल मिळून 17,436 जागांचा हा येथे GR त्यांनी काढला होता की आम्ही एवढी जागांची भरती करू. तर त्यानंतर आता बातमी समोर येते, तर राज्यभरात 18,000 आणि पिंपरी चिंचवड पोलिसात 356 जागांची पोलीस भरती आम्ही करू. आता हे 356 जागा म्हणजे पुण्यात बघा 5 नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाली. तर त्यासाठी लागणारं मनुष्यबळ, मग त्या पोलीस स्टेशनसाठी लागणारं जे काही मनुष्यबळ आहे तेथे सुद्धा त्यांना पोलिसांची भरती करायची होती. तर त्यासाठी हे पिंपरी चिंचवडमध्ये नवीन 356 पोलिसांची भरती त्यांनी काढली. असे मिळून टोटल 18,631 पदांची ही भरती होणार आहे. तर काय हे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा, राज्य सरकारने अखेर पोलीस दलातील मोठ्या प्रमाणावर भरतीस मान्यता दिली असून 18,631 पोलीस शिपायांची भरतीचा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. तर जिल्हा स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भरतीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2022 व 2023 मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर बघा, ज्यांचं वय ओलांडलं गेलं होतं 2022-23च्या भरतीमध्ये, तर त्यांना सुद्धा या 24-25च्या भरतीमध्ये संधीही मिळणार आहे. तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर बघा, कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर 34-35 वयपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, आणि ओपनमध्ये बघितलं तर 29-30 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा,
ही खूप तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जर मागच्या पोलीस भरतीमध्ये संधी मिळाली नाही, तरी ह्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला संधी मिळत आहे आणि संधीचं सोनं तुम्ही करून घ्यायचं आहे आणि यावर्षी वर्दी तुम्ही मिळवायचीच आहे. कारण भरतीचा आकडा हा खूप मोठा आहे. 18,631 पद म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. तुम्हाला त्याच्यापैकी एक पद मिळवणं तर काही अशक्य नाही आहे. तर तुम्ही एकदम जिद्दीने प्रयत्न करा आणि यावर्षी तुमचं वर्दीचं स्वप्न हे पूर्ण करा. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि तसेच आपण काही पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच घेऊन येत असते. ते रोज मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि